गणेशाय नमः। जय श्री गोरोबा काका। सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण कुंभार जनगणना ॲप्लिकेशन कसे सर्च, डाउनलोड आणि ॲप्लिकेशन कसे वापरायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। आपले ॲप्लिकेशन हे अँड्रॉइडसाठी आहे, तर आपण सर्वप्रथम प्ले स्टोर ॲप्लिकेशन ओपन करून त्यात आपल्याला कुंभार जनगणना ॲप्लिकेशन सर्चमध्ये टाईप करायचे आहे। रिझल्टमध्ये ते आपल्याला ॲप्लिकेशन दिसून येईल, तो डाउनलोड करायचा आहे। ॲप्लिकेशन ओपन करून दिलेला युजरचे नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचे आहे। ज्याही युजरना ॲप्लिकेशनचे क्रेडेन्शियल्स आले नाहीत त्यांनी त्वरित डिस्क्रिप्शन किंवा व्हिडिओचा शेवटी दिलेल्या ॲडमिन नंबरवरती संपर्क साधावा आणि तुमचे माहिती प्रदान करावी। चला तर मग सुरू करूयात। तर सर्वात आधी ॲप ओपन केल्यावर आपल्याला दिलेला युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला होम पेज दिसेल। होम पेजवरती तुम्हाला सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची संख्या दिसेल। तसेच खाली आपण मेनू बघू शकता। मेनूमधील केसरी रंगांचे बटन क्लिक केल्यावर फॉर्म ओपन होतो आणि आपापल्या लोकेशनप्रमाणे वरील सर्व फिल्टर्स सिलेक्ट करावयाची आहेत, जसे की विभाग, मग जिल्हा, तालुका आणि गाव आणि कुटुंबातील प्रमुख यांची पूर्ण माहिती भरावी। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करून ॲड मेंबरवर टॅप करून कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावी। जसे या कुटुंबात 3 मेंबर असतील तर त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला ॲड मेंबर करून पूर्ण सदस्यांची माहिती भरायची आहे। जर तुम्हाला काही माहिती दुरुस्त करावयाचे असेल तर आपण त्याला एडिट किंवा डिलीट करू शकता। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट केल्यावर आपण ही माहिती जनगणनेसाठी देत आहोत, त्यासाठी टिक करून माहिती सबमिट करावयाची आहे। आपण भरलेली माहिती जिल्हावर क्लिक करून आपल्याला तालुक्याचा काउंट दिसेल, मग तालुकावर क्लिक करून आपण तालुक्यातील सर्व लोकांची माहिती बघू शकतात। तसेच वरील सर्च सेक्शनमध्ये नावाने शोध करू शकता। या व्यतिरिक्त काही अडचण आल्यास 9960400485 किंवा 8888339175 या नंबरवर संपर्क साधावा। जय गोरोबा। धन्यवाद।